परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे शिवारातील एका शेतआखाड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत 1,12,362 रुपयांचा गुटखा जप्त केला असून आरोपी ताब्यात घेतले आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने व सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजित बिरादार, पीएसआय वाघमारे, पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ, जयश्री आव्हाड, विलास सातपुते, विष्णू चव्हाण, संजय घुगे यांच्या पथकाला जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे शेत शिवाराच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटख्याची साठवण केल्याची गुपित माहिती मिळाली। माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत 1,12,362 रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला। तर दत्ता कैलासराव दराडे, वय वर्ष 23, राहणार दराडे चिंचोली, गणेश भास्करराव मेंगुने, वय वर्ष 23, राहणार भोगाव देवी, एकनाथ डोंबे, राहणार बलसा, नवनाथ डोंबे, राहणार बलसा, गोविंद पुजारे, राहणार भोगाव देवी, फजल पठाण, राहणार आरोपींना ताब्यात घेत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।